नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण रात्रीच्या जेवणात मस्त बेत बनवणार आहे, ते म्हणजे की चकोल्या। आमच्याकडे तर याला चकोल्याच म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर चकोल्या ज्या आहेत त्या मस्त अशा मोकळ्या होण्यासाठी मी एक छोटीशी टिप्स सांगितलेली आहे तुम्हाला। ते जर टिप्स तुम्ही वापरणार तर अशाच प्रकारे आपल्या चकोल्या छान अशा बनणार आणि मोकळ्या मोकळ्या आणि डाळीचं प्रमाण सुद्धा सांगितलेलं आहे परफेक्ट। तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला तर मंडळी, जास्त वेळ न घेता पटकनच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा मंडळी, या ठिकाणी मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा डाळीचं प्रमाण हे कमी ठेवा, जेणे की आपण चकोल्या बनवतो त्यावेळेस जास्त घट्ट म्हणजे ज्या चकोल्या आहेत त्या चिपकू नये आणि जास्त घट्ट वरण बनू नये। तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी डाळीचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवायचं आहे आणि सोबतच आपल्याला डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर एका कुकरमध्ये टाकायचं आहे। तर बघा मंडळी, मी या ठिकाणी कुकरमध्ये डाळ टाकून घेतलेली आहे। सोबतच आपल्याला एक मस्त लालसर टमाटोसुद्धा कापायचं आहे आणि ते सुद्धा या डाळीमध्ये टाकायचं आहे, कारण की खूप छान अशी टेस्ट येते मंडळी। तर ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी पाणी टाकायचं आहे। तर पाणी हे तुम्ही कमी जास्त करू शकता, पण नक्की आपल्याला या ठिकाणी पाणी टाकायचं आहे। थोडीशी हळद टाकायची आहे, हळदनी छान मस्तसा कलर येतो आपल्या डाळीला, त्यामुळे हळद टाकायला सुद्धा विसरू नका। तर बघा, मी कुकर जो आहे तो गॅसवर चढून दिला आहे आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। तर बघा मंडळी, तोपर्यंत आपण आपला जो कणकीचा डो आहे किंवा म्हणजे गव्हाच्या पिठाचा डो आहे तो तयार करून घेऊया। तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, सोबतच थोडासा ओवा टाकलेला आहे, सोबतच आपण चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची। हळद हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाका किंवा नाही टाकली तरीसुद्धा चालेल। तर बघा, आता आपल्याला छान याचा डो तयार करायचा आहे। जास्त आपल्याला पातळ भिजवायची नाही आहे कणिक आणि जास्त घट्टसुद्धा नाही, मीडियम जशी आपण कणिक भिजवतो तशा प्रकारे आपल्याला तयार करायची आहे। तर बघा मंडळी, थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून छान असा आपल्याला डो तयार करायचा आहे। तोपर्यंत आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या होतात, तोपर्यंत आपला डो सुद्धा तयार होते। आणि हो मंडळी, तुम्ही जर चुटकीच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करून एक छोटीशी कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मंडळी, आपला जो गव्हाच्या पिठाचा डो आहे तो तयार झालेला आहे। सॉफ्ट राहण्यासाठी मी यावर थोडंसं तेल टाकत आहे, कारण की याला 5 ते 6 मिनिट मी असंच ठेवणार आणि त्यानंतर आपण याच्यात चाकोल्या बनवणार आहे। तोपर्यंत आपण पाहून घेऊया की आपली डाळ शिजली की नाही। तर कारण की आपल्या डाळीच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, त्यामुळे आपण आधी डाळ चेक करू आणि त्यानंतर चाकोल्या बनवायला सुरुवात करूया। तर बघा मंडळी, मी सगळ्यात आधी शिट्टीतली हवा काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दाखवते, डाळ आणि टमाटर मस्त असं मऊसूद शिजलेलं आहे आणि शिजल्यानंतर इथे आपल्याला मस्त राईनी किंवा तुमच्याकडे मॅशर असेल तर त्यांनी छान असं मिक्स करायचं आहे। जास्त मिक्स नाही केलं आहे मंडळी मी, थोडीशी डाळसुद्धा दिसली पाहिजे आपल्या चाकोल्यामध्ये। तर बघा, आपला जो डो आहे त्याचे आपल्याला 4 ते 5 उंडे तयार करायचे आहे। तर मी इथे 4 उंडे तयार करून घेत आहे आधीच आणि त्यानंतर आपण चाकोल्या बनवायला सुरुवात करूया। तर एक सोबतच आपल्याला चाकोल्या बनवून घ्यायच्या आहे आणि चाकोल्या बनवल्यानंतर आपण 10 ते 15 मिनिटांनी सुद्धा आपण हे बनवलं तरीसुद्धा चाकोल्या बिलकुलही चिपकणार नाही, ही माझी खात्री आहे। तर बघा मंडळी, आता आपल्याला मस्त अशी एक लहानशी चाकोली बनवून घ्यायची आहे हातावर आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपला जो पोळपाट आहे त्यावर तेल टाकायचं आहे आणि बिलकुलही आपल्याला याला पीठ वगैरे लावायचं नाही आहे। तर चाकोलीला आपल्याला छान मस्त असं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर मस्त असं लाटून घ्यायचं आहे। तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला लाटायचं आहे, बिलकुलही चिपकणार नाही। तुम्ही 10 मिनिटं ठेवा, 15 मिनिटं ठेवा किंवा तुम्हाला वेळ नसेल तर अर्धा घंटा ठेवलं तरीसुद्धा चालेल, पण बिलकुलही आपली जी चाकोली आहे ते चिपकणार नाही। आणि जेव्हा आपण आपल्या डाळीमध्ये सोडणार किंवा वरणात शिजवणार त्यावेळेससुद्धा चिकट होणार नाही। तर बघा मंडळी, ही प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करा, जेणे की तुम्हीसुद्धा चाकोल्या बनवणार तर बिलकुल डाळीला किंवा वरणात चिटकणार नाही। तर बघा, आता आपल्याला
याला मस्त असं कापून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं कापता येते तसं तुम्ही कापू शकता मंडळी, पण मी तर याला सरळ असं कापून घेत आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते चाकोल्या मी कशा प्रकारे थोड्याशा जाडसरसुद्धा ठेवलेल्या आहे आणि जास्त पतल्यासुद्धा बनवलेल्या नाही आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे मस्त असं कापून घ्यायचं आहे. आणि आपलं कापणं झालं की त्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते की किती म्हणजे जाडसर आहे. तर बघू शकता या ठिकाणी थोडीशी जाडसरसुद्धा ठेवलेली आहे. असं नाही मंडळी की एकदमच आपल्याला पतली एकदम पोळी लाटायची आहे. थोडंसं जाडसर ठेवा, जेणे की आपल्या चाकोल्या शिजायला आणि चिटकणार नाही. तर बघा मी पूर्ण अशा मस्त एकावर एक ठेवलेल्या आहे, पण बिलकुलही चिटकणार नाही, कारण की आपण तेल लावलेलं आहे त्याला आणि मस्त अशा बनवूनसुद्धा घेतलेल्या आहे. तर आता पटकनच आपण गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये 1 ते 1.5 माप तेल टाकूया मंडळी. तेल हे तुमच्या नुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मंडळी. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जिरा आणि मोहरी. तर जिरं मोहरी मी मिक्स केलेली आहे, त्यामुळे मी ते जिरं मोहरी सोबतच टाकलेली आहे. सोबतच आपल्याला काय करायचं आहे, आता लसण घ्यायचं आहे आणि लसणाचे सुद्धा बारीक बारीक काप करून यामध्ये आपल्याला टाकायचे आहे. तर मी इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकलेल्या आहे. सोबतच थोडंसं जाडसर अद्रकसुद्धा कापून यामध्ये टाकलेलं आहे. खूप छान टेस्ट येते मंडळी. तुम्हीसुद्धा अद्रक नक्की टाका जेव्हाही चकोल्या बनवणार. नंतर बघा सोबत अशी एक हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे. आणि आता एक मोठ्या आकाराचा कांदा आपण मस्त बारीक बारीक कापून घेतलेला आहे. तर कांदा छान आपल्याला होऊ द्यायचा आहे. छान परतून घ्या कांद्याला, बिलकुलही कच्चेपणा राहिला नाही पाहिजे कांद्यात. आणि छान कांदा शिजल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आता मसाले. तर मसाल्यामध्ये सगळ्यात आधी मी इथे गरम मसाला टाकलेला आहे. सोबतच 1 चम्मच लाल तिखट पावडर टाकलेला आहे. सोबतच थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि आता आपण याला छान मिक्स करून घेऊ. आणि सोबतच आम्ही घरी बनवलेला मसालासुद्धा टाकलेला आहे. आणि थोडासा हिंगसुद्धा टाकायचा आहे आपल्याला यामध्ये. हिंग टाकायला बिलकुल विसरू नका, कारण की अप्रतिम अशी चव येते हिंगानी. तर 1 चम्मच मी इथे मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे. तर हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करायचं आहे. बिलकुलही आपल्याला यामध्ये जास्त मसाले टाकायची आवश्यकता नाही किंवा गरज नाही. तुम्ही या ठिकाणी हळद नाही टाकली तरीसुद्धा चालेल, कारण की हळद आधीच आपण डाळीमध्ये टाकलेली आहे. सोबतच आता आपण थोडीशी मस्त अशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे. आणि यालासुद्धा आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. तर तेलाचा वापरसुद्धा तुम्ही या ठिकाणी कमी केला तरीसुद्धा चालेल. तर बघा जे आपण डाळ शिजून घेतलेली होती, डाळ आणि टमाटर, ते यामध्ये आपण टाकून घेऊया. तर बघू शकता डाळ जे आहे ते घट्टच आहे मंडळी, बिलकुलही पाणी ॲड केलेलं नाही मी यामध्ये. आता मी यामध्ये ॲड करणार 1 ग्लास पाणी. तर बघू शकता मंडळी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. यामध्ये डाळ टाकल्यानंतरच 1 ग्लास पाणी टाकायचं आहे, जेणे की आपली डाळसुद्धा पातळ बनणार आणि चिपकणारसुद्धा नाही. ज्या आपल्या चाकोल्या आहेत त्या बिलकुल डाळीमध्ये चिपकणार नाही. तर नक्की ही प्रोसेस तुम्हीसुद्धा फॉलो करा. आणि फॉलो केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. तर बघा इथे 1 ग्लास आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे उकळी येईपर्यंत तसंच ठेवायचं आहे डाळीला जशी उकळी येते त्यानंतर आपल्याला संपूर्ण चाकोल्या आपल्या या डाळीमध्ये टाकून घ्यायच्या आहे. तर बघा मी एक एक करून संपूर्ण चाकोल्या यामध्ये टाकत आहे मंडळी, कारण की आपल्या डाळीला छान उकळीसुद्धा येत आहे आणि चाकोल्यासुद्धा आपण टाकून घेत आहे. तर चाकोल्या टाकल्यानंतर लगेच आपल्याला फिरवायचं नाही आहे, कारण की जोपर्यंत डाळ अशी छान मस्त अशी उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला बिलकुल फिरवायचं नाही. सोबतच मी यावर थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता चाकोल्या मस्त अलग अलग दिसत आहे, मोकळ्या आहे, बिलकुलही चिटकलेल्या नाही आहे डाळीला. तर आपल्याला आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट शिजवायचं आहे. तर शिजायला जास्त टाईम लागत नाही मंडळी, त्यामुळे तुम्हाला सुद्धा ध्यान द्यायचं आहे की जास्त वेळ शिजवायचा नाही आहे. 5 ते 6 मिनिट शिजवायचं आहे. आणि त्यानंतर मस्त आपल्या चाकोल्या बनून तयार होतात. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता चाकोल्या पूर्णपणे मोकळ्या आहे, बिलकुलही चिटकलेल्या नाही आहे. तर बघा मंडळी अशाच चाकोल्या तुम्हाला सुद्धा बनवायच्या असेल तर नक्की रेसिपी किंवा चाकोल्या नक्की ट्राय करून बघा. तर बघा मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवत आहे किती छान मस्त आपल्या चाकोल्या शिजत आहे. आणि छान उकळी येऊ दिली मी याला, 5 ते 6 मिनिट शिजू दिलं, जेणे की आपल्या चाकोल्या ज्या आहे त्या बिलकुलही कच्च्या राहिल्या नाही पाहिजे. तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल मंडळी पूर्णपणे चाकोल्या अशा मस्त मोकळ्या आहे, बिलकुलही चिटकलेल्या नाही आहे. आणि ह्या चाकोल्या मोकळ्या झाल्यानंतर मंडळी खायला तर खूपच मजा येते, कारण की आपण जेव्हा घट्ट खातो ना त्यावेळेस आपली इच्छा नाही राहत खायला.
खायची, पण अशा प्रकारे चाकोल्या नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर चुटकीला एक छोटीशी कमेंट करा. तर मंडळी, आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि चाकोल्या आणि सोबतच माझ्या दुसऱ्या रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा, कारण की मी गावरान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे ट्राय करायला बिलकुल विसरू नका आणि ही प्रोसेस नक्की फॉलो करा. तर चला मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, आराम करा आणि आता पावसाळा चालू आहे तर नक्की माझ्या रेसिपी ह्या ट्राय करा, कारण की संध्याकाळच्या वेळेस आपल्याला थोडा कंटाळा येतो स्वयंपाक करायला. तर नक्की चाकोल्या ट्राय करा. बाय बाय मंडळी.